नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रिय दर्शकांनो, आज पुन्हा नवीन माहिती घेऊन मी हजर झाले आहे. मित्रांनो, आजची कथा आहे ती एका टिटवी पक्षाची. मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती होत असते, जो दगड लोखंडाला सोनं बनवू शकतो. अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात, ज्या ग्रंथांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली? प्रिय दर्शकांनो, यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे. ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही मनुष्य, कुठलीही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो. मित्रांनो, असे खूप सारे लोक असतील ज्यांनी टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ते त्यांच्या या प्रयत्नात असफल झाले असतील. मित्रांनो, आज तुम्ही जाणून घ्याल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते. त्याचबरोबर या कथेबाबत असे सुद्धा म्हटण्यात आले आहे की जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो आणि यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याच्या जीवनात अंमलात आणतो, तर असा व्यक्ती धनवान, धान्याने समृद्ध होतो. त्याचे जीवन तो स्वतः बदलू शकतो. त्याच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. तो माणूस कधीच गरीब राहू शकत नाही. मित्रांनो, जो कोणी हा व्हिडिओ अर्धा पाहतात, मध्येच व्हिडिओ बंद करतात, अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते, अर्ध ज्ञान मिळतं. आणि असं नेहमी म्हटलं जातं की अधूर ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं, आणि म्हणूनच व्हिडिओला नेहमी पूर्ण पाहत जा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुरातन काळातील गोष्ट आहे. श्रावण महिना सुरू होणार होता आणि टिटवी पक्षाचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता. त्याच जंगलामध्ये माता टिटवी दोन्ही अंडी घालते आणि परंतु टिटवी पक्षाचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला होता, कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते, परंतु त्या अंड्यामधून पिलं बाहेर आली नव्हती. दोघेही नवरा बायको अशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्याच्यातून दोन छोटे छोटे पिलं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल. दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते, परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते. प्रिय मित्रांनो, शेवटी श्रावण महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूप काळजी देतात. तेव्हा टिटवीला म्हणते, अहो, श्रावण महिना सुरू होणार आहे, परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचं नाव घेत नाहीत. जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं इतक्याला मोठी झाली असती. या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडे लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिलं बाहेर येतील. प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा त्यांच्या पत्नीला म्हणतो, प्रिये, या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही. दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यावर टिची मारत असतात, परंतु तरी सुद्धा ती अंडी फुटत नाहीत. प्रिय दर्शकांनी, त्याच वेळेला नारद मुनी तिथून जात होते. जात असताना नारद मुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवींच्या जोड्यांकडे जातं. तेव्हा नारद मुनी तिथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलवतात. जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुनींजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात. नारद मुनींना ते म्हणू लागतात, हे मुनिवर, टिटवीने अंडे घालून खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही त्यांच्यातून पिलं बाहेर आले नाहीत. जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. जर आमची अंडी वेळेवर फुटली असती
तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती. प्रिय मित्रांनो, टिटवी पक्ष्याच्या जोड्याचं हे बोलणं ऐकून नारद मुनी सुद्धा आश्चर्यात पडतात आणि ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाहीत, असे कोणते कारण असू शकते. तेव्हा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंचा ध्यान धरतात. तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो. तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील. त्या घरात काय घडते ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल. नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून टिटवी आणि टिटवा दोघेही नारद मुनींना म्हणतात, हे मुनीवर, तुम्ही आम्हाला झाला आहात आणि तुम्ही दोघांनीही हरिद्वाराला जावे. हरिद्वाराला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाची कावड घेऊन या आणि महादेवाला पूर्ण तनामनाने कावड अर्पण करा. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, हे पक्ष्यांनो, यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. इतकं म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात. त्यानंतर टिटव्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आता आपल्याला हरिद्वारला जावे लागेल आणि तिथून देवादिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावे लागेल आणि कावड आणून महादेवाला अर्पित करू. तेव्हा टिटवी म्हणते, अहो, आपण हरिद्वार जाऊ, तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ, परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकणार नाही. तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचू इच्छित असेल तर पोहोचू दे. या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आपल्या पिलांना महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाहीत आणि आपली अंडी फक्त जमिनीवरच द्यायची आहेत. अशा प्रकारे टिटवी आणि टिटवा दोघेही, टिटवा आणि टिटवी, पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीच झाडावर अंडी द्यायची नाहीत. आजपासून आपण फक्त जमिनीवरच अंडी द्यायची. प्रिय मित्रांनो, असं म्हटलं जातं की आईची आत्मा खूप मोठी असते. आपल्या सगळ्यांसाठी एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. इतकंच नाही तर ती तिचे प्राणसुद्धा अर्पण करायला तयार असते. त्यानंतर टिटवी काही दगड घेतो आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम नमः शिवाय असा जप करते. ते दगड त्या अंड्यांभोवती लावते आणि ओम नमः शिवाय असा जप करत दोघेही नवरा बायको हरिद्वारला पोहोचतात. हरिद्वारला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भावनेने देवादिदेव महादेवांचे नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उचलून देवादिदेव महादेव यांचे नामस्मरण जप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि ती कावड भगवान महादेवाला अर्पण करतात. प्रिय मित्रांनो, दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केली, परंतु महादेव तरी सुद्धा त्यांच्या समोर आले नाहीत, त्यांना दर्शन दिले नाहीत. तेव्हा दोघेही नवरा बायको आणखी दुःखी होतात. ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनीने सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे, तरी सुद्धा महादेवाने आम्हाला दर्शन का दिले नाही. प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, देवादिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवादिदेव महादेव यांचे विचार करू लागलात की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे,
तरी सुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन का दिले नाही? प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो, हे प्रिये, तू काळजी करू नकोस. देवादिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आता आपण देवादिदेव महादेव यांच्या समोर येतात. महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, हे पक्षी, आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचे आहे ते वरदान तुम्ही आज मागू शकता. तेव्हा प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात. दोघांनाही देवादिदेव महादेवांचे दर्शन घडते. त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू, आम्ही 2 अंड्यांना जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत. आम्हाला असा वर दान द्या ज्याद्वारे आम्ही आमचे अंडे फोडू शकू आणि आमच्या पिलांना आम्ही बाहेर काढू शकू. जर आमची अंडी फुटली नाहीत तर आमचा वंश इथेच समाप्त होईल. आमचा वंश पुढे वाढणारच नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचा नाव या दुनियेतून नष्ट होईल. त्यामुळे हे प्रभू, आम्हाला असे वरदान दान द्या, ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिलांना अंड्यातून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊन ऐका. श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एक धातू बाहेर येईल. तो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल. जो धातू सर्वात वजन, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल. त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे. तो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परावर्तित करू शकतो. हे पक्ष्यांनो, तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. हा पारस दगड धूम्र रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखा दिसायला असेल. तुम्ही फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे. अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमची पिलं बाहेर येतील. प्रिय दर्शकांनी, इतकं म्हणून देवादिदेव महादेव अंतर्ध्यानात विलीन झाले. श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचीत पकडून त्यांच्या अंड्याजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडांचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. मित्रांनो, अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली. देवादिदेव महादेवाच्या असीम कृपेने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. प्रिय दर्शकांनो, हे पूर्णपणे सत्य आहे. यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही की टिटवी पक्षाच्या अंड्यांमध्ये पारस दगड नसतो, तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो. टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिलांना नेहमी त्या दगडांबद्दल सांगून जाते. प्रिय मित्रांनो, असं म्हणण्यात आले आहे की पारस दगडाचं गुपित फक्त टिटवी पक्षालाच माहीत आहे. ती तिच्या पिलांशिवाय दुसऱ्या कुणालाही, कोणत्याही सजीवाला किंवा कोणत्याही प्राण्याला या पारस दगडांबद्दल काहीच समजू देत नाही. काही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड शोधते, परंतु असं नाही आहे. टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड घेऊन येत असते आणि तिच्या अंड्यांना स्पर्श करून पुन्हा काळजीपूर्वक तो पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते.
ज्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही. त्या जागेची कोणतीही माहिती फक्त टिटवी पक्ष्याला असते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात, फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही. वटवाघूळ अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात. परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे, तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. हा पक्षी नेहमी सतर्क असतो, कारण ह्या पक्षाला नेहमी ही काळजी असते की ह्याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये. त्यामुळे हा रात्रीसुद्धा जागा असतो आणि दिवसासुद्धा जागा असतो. प्रिय मित्रांनो, असं सुद्धा म्हटलं गेलं आहे की जागून जागून जेव्हा यांचे डोळे थकून जातात, डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागते, तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यावर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो, न झोपता काळजी घेऊ शकतो. प्रिय मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.